हॅलो नमस्कार सर्वांना. सो आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फ्लॉवर मास्क. हे आम्ही केलं होतं फ्लॉवर्स डे सेलिब्रेशन होता श्रावीच्या स्कूलमध्ये. सो मी हे तिच्यासाठी बनवून दिलं होतं. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सो याच्यासाठी आपल्याला लागणारं सामान आहे फर्स्ट येलो कलरचे जे कार्डशीट पेपर असतात, नंतर जे रोजसाठी आपण रेड कलरचा पेपर वापरायचा आहे त्याच्यासाठी आपण त्या शेपमध्ये थोडेसे मोठे साईजचे आणि नंतर लहान साईजचे असे छोटे सेम शेपमध्ये सगळे कट करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर एक व्हाईट कलर कार्डशीट पेपर घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपण आयचे शेपचे आपण डिझाईन करून घ्यायचे आहे, कारण की ते डोळ्याला लावता येईल मास्क, ते आय मास्क. आणि देन आपण तुम्ही कुठलाही डिझाईन तुम्ही चूज करू शकता. मी ते थोडं गर्ली टाईप मी त्याचं मास्क बनवायचं म्हणून मी तसं ते शेप दिलेला आहे ॲब्रोचा वगैरे. आणि नंतर आपल्याला फेविकॉल लागेल आणि पंचिंग मशीन लागेल आणि थोडीसं बांधण्यासाठी एक टाय लागेल. तुम्ही तुमच्याकडे कोणती अवेलेबल असेल घरात ती तुम्ही यूज करू शकता. माझ्याकडे एक इलास्टिकचं थोडंसं एक नॉट होती रेडीमेड, सो मी ती यूज करणार आहे. सो आपण सुरू करूया व्हिडिओला. सो येल्लो कलर कार्डशीट पेपर घ्यायचे, त्याचे पाकळ्या किंवा पेटल्सचे शेप्समध्ये आपल्याला एक सारखे कट करून घ्यायचे आहे. सो फर्स्ट काय करायचं आहे, एक व्हाईट कलरचं जे आपण कार्डशीट पेपर वापरलेलं आहे ते एक सर्कल करून घ्यायचं आहे. जे तुम्हाला शेप हवा आहे थोडं मोठं किंवा तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही ते छोटंसं एक सर्कल कट करून घ्यायचं. त्याच्यावरती पहिला फेविकॉल लावून घ्यायचा. त्याच्या आधी आपण एकदा ट्रायल करायची की आपण सगळे पाकळ्या पूर्ण आपल्याला जे सनफ्लॉवर करायचं आहे ते व्यवस्थित बसतं का पहिला चेक करायचं आणि एकदा मग ते पूर्ण लावून घ्यायचं. तर व्यवस्थित पाकळ्या आपल्या बरोबर जर झाल्या असतील देन आपण त्याला फेविकॉल लावायचं आहे आणि 1 बाय 1 व्यवस्थित परफेक्ट शेप येईल आपण सनफ्लॉवरचा तसे एकवर आपण लावून घ्यायचे आहेत. आता पूर्ण एक सर्कल आपला कंप्लीट होतो ना पेटल्स लावून, देन आपल्याला ते सनफ्लॉवर पूर्ण होण्यासाठी आणि एक लेअर आपण लावून घ्यायचा आहे. सो जिथे लागेल तिथे आपण थोडासा फेविकॉल फर्स्ट लावून घ्यायचा आणि मग परत सेकंड सर्कलमध्ये आपण तसेच पेटल्स जे सेंटर आहेत पॉईंट्स तिथे लावून घ्यायचे आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय तसं सेम आपण लावून घ्यायचे आहे. लावून घेताना आपण जेव्हा फेविकॉलला पेटल्स जेव्हा चिटकवतो ना, प्रेस करतो ना, तेव्हा थोडंसं लाईटली प्रेस करायचं, खूप दाबायचं नाही, कारण की ते दोन्ही आपण पेपरच यूज करतो आहे. सो थोडंसं लाईटली प्रेस करायचं आणि बघू शकता आपलं फूल रेडी झालेलं आहे. सनफ्लॉवरचं मस्त शेप आलेला आहे. सो अशा प्रकारे मी एक फ्लॉवर करणार आहे आणि आता सेकंड आपण सुरू करूया रोज फ्लॉवर बनवण्यासाठी. सो मला ते मास्कवरती लावायचं आहे म्हणून मी त्याला असं एकदमच असं कळी नाही बनवणार आहे, पूर्ण असं फुललेलं मला दाखवायचं आहे. सो मला ते मास्कवरती चिटकवता येईल, स्टिक करता येईल. सो आपण बनवायला घेऊया. मगाशी आपण जसं मोठा सर्कल केला सनफ्लॉवरला, कारण की सनफ्लॉवरचं जे फ्लॉवर असतं ते खूप मोठ्या साईजचं असतं. सो गुलाबाच्या फुलाला जास्त मोठं साईज घेण्याची जरूरत नाही आहे. बेसला छोटंसं बेस आपण बनवला तरी चालतो, जसा मी आत्ता बनवला आहे. माझ्याकडे येलो कार्डशीटचा मी बनवला, त्याच्यावरती रेड कलरचा ते जो माझा पेपर शिल्लक होता ना, जो मी पेटल्ससाठी वापरलेत तो पेपर एकदा लावून घेतला आणि त्याच्यावरती 1 बाय 1 सगळे असे पेटल्स सगळे चिटकवून घेतले. आणि तुम्ही बघू शकता हा जो मी पेपर वापरला होता माझ्याकडे अवेलेबल होता, खूप असा थीन आहे पेपर, पातळ आहे. सो म्हणून थोडंसं मला लावताना केअरफुली लावावं लागलं, नाहीतर तो फाटण्याची शक्यता असते किंवा तुटण्याची शक्यता असते पेपर. सो पहिला आपण फेविकॉल लावून घेतल्यानंतर एक सर्कल कंप्लीट करायचा, पेटल्स आपण एक सर्कल कंप्लीट करायचा. त्याच्यानंतर पुन्हा एकदा जरा थोडा फेविकॉल मध्ये सेंटरला लावून घ्यायचा आणि पुन्हा एक सर्कल परत मारून घ्यायचा, पेटल्सचा चिटकवून घ्यायचे. आणि अशा प्रकारे आपण आणि एक छोटं मी जे कार्डशीट पेपर आहे ते मध्ये चिटकवलं, कारण की ते एकवर आपण जेव्हा लावतो ना, पाकळ्या जेव्हा स्टिक करतो ना, तेव्हा ते पेपर पातळ झालेला होता असं मी जाणवलं, म्हणून मी ते मध्ये कार्डशीट पेपर यूज केले. सो त्या दोघांच्या मध्ये तो एक बेस तयार होईल आणि आपल्याला जे पेटल्स पण आहेत ते पण एकदम व्यवस्थित राहतील, फाटण्याची वगैरे प्रॉब्लेम येणार नाही.
सो अशा प्रकारे मी 2 वेळा परत सेंटरला कार्डशीट पेपर लावून असे बरोबर 4 मी लेयर्स लावून घेतले रोजचे, म्हणजे ते खूप छान दिसेल दिसताना. आपण जसं रोजला खूप सारे लेयर्स असतात ना, पेटल्स असतात, पाकळ्या असतात, सो त्याप्रमाणे आपल्याला ते लावून घ्यायचं आहे. आणि आता हा लास्ट लेअर मी लावती आहे त्याच्यामध्ये. सो तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे बाहेर मोठे लावायचे पेटल्स, आणि जसं आपण वरती लेयर्स बनवतो ना, सो वरती स्मॉल साईज आपण थोडे थोडे स्मॉल करत आपण लावायचे, म्हणजे ते दिसताना खूप छान फुललेलं दिसतं रोज. सो तुम्ही बघू शकताय माझे सगळी असं लावून झालेले आहेत. पण हे जे आहेत रोज जे फ्लॉवर रेडी झालेलं आहे ते आपल्याला सुकवायला थोडा वेळ लागणार आहे. आपण लगेच ते इमिजिएट नाही स्टिक करू शकत मास्कला. तो अशा प्रकारे माझे दोन्ही फ्लॉवर रेडी आहेत, आणि एक मी सनफ्लॉवर आणि एक रोज फ्लॉवर रेडी केलं मास्कला लावण्यासाठी. आणि मुलांना पण ओळख होते फ्लॉवर्स मध्ये जे कसे असतात, काय असतात, ते थोडंसं त्या मुलांना नॉलेज पण भेटतं. म्हणून मी 2 प्रकारचे फ्लॉवर्स चूज केले. एकच फ्लॉवर 2-3 असे नाही बनवले, 2 असे फ्लॉवर मी बनवायचं ठरवलं. सो आता आपण नेक्स्ट काय करायचं आहे, जे मास्क बनवलं त्याला पंच करून घ्यायचं आहे साईडला, दोन्ही साईडला, म्हणजे आपल्याला ते बरोबर तिथे वायर टॅग करता येईल. जो आपल्याला नॉट असेल आपण यूज करणार असेल ते गाठ बांधता येईल त्याच्यासाठी. सो दोन्ही साईडला पंचिंग मशीनमध्ये आपण नंतर ती नॉट घालून घ्यायची आहे, व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आहे त्याची. सो आपण टाय करताना आपण जे रेग्युलरला जसं आपण गाठ मारतो ना, तसं नॉटला आपण गाठ मारून घ्यायचं आहे. आणि दोन्ही साईडला छान असं एकच नॉट वापरायचे, म्हणजे दोन्ही साईडला त्याचे जे टोक आहे ते बरोबर आपल्याला गाठ मारता येईल, आणि घालताना व्यवस्थित आपल्याला ते घालता येईल डोक्यामध्ये. आणि बघू शकता नॉट आता बांधून रेडी झालेली आहे. सो अशा प्रकारे आपलं बनवून झालं आहे. आता नेक्स्ट जो मी पेन्सिलनी शेप दिला होता ॲब्रोडचा, सो त्याला थोडंसं पेन्सिल जे माझ्याकडे आहे ना कलर पेन्सिल त्याच्यामुळे जरा थोडंसं डार्क करत आहे मी. सो शेप थोडासा आणि बेटर दिसेल म्हणून. आता हे झाल्यानंतर नेक्स्ट मी आता ब्लॅक पेन घेतला, ब्लॅक स्केच पेन वापरला आहे थोडंसं त्याला डेकोरेट करण्यासाठी, कारण की मास्क मी फुल व्हाईट कलरचं यूज करणार आहे. सो त्याला थोडंसं डेकोरेट करायला हवं, म्हणजे ते खूप सुंदर दिसेल. सो अशी छान बॉर्डर करून घ्यायची डोळ्याला स्केच पेननी, आणि त्याच्यामुळे इथे थोडंसं खूप छान दिसेल. आता नेक्स्ट आपलं सनफ्लॉवरचं फूल केलेलं, आणि ते थोडं सुकले असणार आहे. सो आपल्याला जे मधला पोर्शन आहे ब्लॅक कलरचा सनफ्लॉवरचा तो कंप्लीट करून घ्यायचा आहे. सो मी ज्या पद्धतीने डॉट 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 करते आहे, जेवढा आपण सेंटर आपल्याला पकडायचं आहे तेवढे सगळे ते खूप छान दिसेल असं छान डॉट्स करून घ्यायचे ब्लॅक कलर. सो आपलं सनफ्लॉवरचं जे फूल आहे, फ्लॉवर आहे, ते कंप्लीट होऊन जाईल. सो अशा प्रकारे आपले दोन्ही फूल रेडी झाले आहे, दोन्ही फ्लॉवर, सनफ्लॉवर आणि रोजचं. ते रोज कसं आहे सुकलं की आपण ते स्टिक करू शकतो, आणि सनफ्लॉवरला आपण जे ब्लॅक पार्ट आपण काढायचा होता आपल्याला सर्कल, सो त्याच्यामुळे तो सुकल्यानंतर थोडा वेट करून मगच काढायचा. सो अशा पद्धतीने मी दोन्ही साईडला एक फ्लॉवर असे लावून घेतले मास्कला, आणि जे डेकोरेशन केलेला होता पोर्शन तेवढंच केलं. खाली थोडासा तो स्क्वेअरला मी शेप दिला, थोडंसं डिझाईन करायचं होतं म्हणून. जी मास्कची बॉर्डर आहे ती मी छान डिझाईन करून घेतली थोडीशी, थोडंसं पेन्सिलनी शेप करून त्याला कट करून घेतलं. आणि फ्रंट साईडला दोन्ही बॉटम साईडला मी दोन्ही कलर वापरून स्केच पेन वापरून फ्लॉवर्स काढून घेतले स्मॉल स्मॉल. सो थोडंसं खूप डेकोरेटिव्ह छान दिसतं म्हणून. सो अशा प्रकारे आपलं फ्लॉवर मास्क हे रेडी झालेलं आहे.
सो फ्लॉवर मास्क तुम्हाला आवडलं का नक्की सांगा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आमच्या व्हिडिओला आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद, बाय बाय.